नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. कहाणी सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगतो. जर तुम्हाला भीती वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ पाहू नका. ज्यांना खरंच जाणून घ्यायचं आहे की ही गोष्ट नेमकी काय, त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा. सुरू करतो. ही गोष्ट आहे 21 वर्षाच्या तरुण कॅनेडियन विद्यार्थिनीची, जिचं नाव होतं एलिसा लॅम, जी 2013 मध्ये लॉस एंजलिस मधल्या एका भयानक हॉटेलमध्ये अदृश्य झाली. आणि जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा सगळेच हादरून गेले. ही कथा पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मनचं काही सांगत नाहीये. 30 एप्रिल 1991 कॅनडामध्ये एलिसा लॅमचा जन्म झाला. तिचा आई वडील हाँगकाँगमधून स्थलांतरित झाले होते आणि एक छोटंसं रेस्टॉरंट त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर एलिसाला आहे ना एक बायपोलर डिसऑर्डर म्हणजे एक मानसिक आजार होता, ज्यामध्ये व्यक्तीच्या स्वभावात अचानक बदल व्हायला लागतो. मध्येच रागवणार, मध्येच शांत बसणार, मध्येच हसणार, अशा प्रकारचा तो एक मानसिक आजार असतो. आणि त्यामध्ये ती औषधं पण नियमित घेत नव्हती. जेव्हा ती औषधं घेत नसायची तेव्हा तिला भ्रम वाटू लागायचे. एकदा ती आपल्या बेडखाली लपली होती, तेव्हा तिने तिच्या घरच्यांना सांगितलं की कोणीतरी तिचा पाठलाग करतो.